आगतम स्वागतम सुस्वागतम. यावर्षी गणपती उत्सवाच्या सुवर्ण महोत्सवात भगत कुटुंबीय आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आपली उपस्थिती आम्हाला आनंद आणि अभिमानाची अनुभूती देईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शंकर पार्वती विवाह कथा. भक्ती, तप आणि प्रेमाची गाथा. पुरातन काळात ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रांपैकी एक दक्ष प्रजापती यांची कन्या सती ही अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि भक्तिपूर्ण होती. तिचं मन भगवान शंकरावर पूर्णपणे अनुरक्त होतं. तिने शंकराची भक्ती करून त्यांना पती म्हणून प्राप्त केले. परंतु दक्ष प्रजापती शंकराला योगी, अवघड स्मशानवासी म्हणून नापसंत करत होते. त्यांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला, ज्यात शंकराला आमंत्रण दिलं नाही. सतीने पित्याच्या आज्ञात जाऊन शंकराचा अपमान पाहिला आणि ती अत्यंत दुःखी झाली. तिने यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली. भगवान शंकर दुःखाने व्याकुळ झाले. त्यांनी सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण केले. त्यांच्या तांडवाने सृष्टी अस्थिर झाली. अखेर विष्णूंनी सतीचा देह 51 भागात विभागून पृथ्वीवर विखुरला, जे पुढे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाले. शंकराने हिमालयात जाऊन ध्यानात मग्न होण्याचा निर्णय घेतला. ते वैराग्य धारण करून तपस्वी झाले. सतीने पुढे हिमालय राजा आणि मेनका देवी यांच्या घरी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. लहानपणापासूनच पार्वतीला शंकराची कथा ऐकायला आवडायची. तिचं मन शंकरावर अनुरक्त होतं. तिने ठरवलं की शंकराला पती म्हणून प्राप्त करेल. पार्वतीने कठोर तप सुरू केले. ती पर्वतावर जाऊन अनेक वर्ष उपवास, ध्यान, जप करत राहिली. तिने थंडी, ऊन, पाऊस यांची पर्वा न करता तप चालू ठेवले. तिच्या भक्तीने संपूर्ण देवलोक प्रभावित झाले. देवगण चिंतेत होते. सृष्टीचे संतुलन बिघडले होते. शंकरांनी वैराग्य घेतले होते. ब्रह्मदेव, विष्णू आणि नारद मुनी एकत्र आले. नारद मुनी म्हणाले, पार्वतीचे सतीचे पुनर्जन्म आहे. तिचं प्रेम शुद्ध आहे. हिचं तप शंकराला नक्कीच प्रसन्न करेल. देवगणांनी शंकराला पार्वतीच्या तपाची माहिती दिली. शंकर प्रसन्न झाले आणि पार्वतीला दर्शन दिले. हिमालय पर्वतावर भव्य विवाह सोहळ्याची तयारी झाली. देवगण, ऋषी, गंधर्व, अप्सरा सर्व उपस्थित होते. पार्वतीने शंकराला वरमाला घातली. शंकरांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. विवाह सोहळा अत्यंत दिव्य आणि मंगलमय होता. देवांनी पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी गीते गायली, ऋषींनी मंत्र उच्चार केले. शंकर आणि पार्वतीचा विवाह म्हणजे सृष्टीचे संतुलन पुन्हा स्थिर होणे. हे दाम्पत्य भक्ती, प्रेम आणि समर्पण तपाचे प्रतीक आहे. पार्वतीने शंकराला केवळ प्रेमाने नव्हे तर तपाने प्राप्त केले. शंकर पार्वती हे आदर्श दाम्पत्य मानले जाते. त्यांच्या सहवासातूनच गणपती कार्तिकेय यांचा जन्म झाला. पार्वती ही शक्ती आहे आणि शंकर हे शिव, आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दोघेही मिळूनच सृष्टीचे संचलन करतात. आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक धन्यवाद.